शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 99व्या जयंतीनिमित्त संपूर्ण बँड्रा मातोश्री परिसरामध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये सध्या बॅनर वॉर रंगल्याचं चित्र पाहायला मिळते। दोन्ही शिवसेनेकडून या ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं चित्र आपण स्पष्टपणे पाहतोय। आपण पाहतोय की सदापरम यांनी या ठिकाणी 23 जानेवारी 2026च्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचे बॅनर लावलेले आहेत। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष जो आहे तो बँड्रा मातोश्री परिसरामध्ये बॅनरच्या माध्यमातून साजरा केला जातोय का अशी चर्चा सुद्धा या निमित्ताने रंगते। तर दुसरीकडे आपण पाहतोय आजही निवडून यायला कुठलाही प्रचार नाही, फक्त साहेबांचा विचार कामी येतो अशा आशयाचे जे बॅनर्स आहेत ते इथे निवडून आलेल्या नगरसेवकांकडून लावण्यात आलेले आहेत आणि दोन्ही शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या विचारांवर या निमित्ताने दावा केला जातोय। आपण पाहतोय की शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा मातोश्री परिसरामध्ये सध्या बॅनरबाजी पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत, मग ते अरविंद सावंत असू द्या, संजय राऊत असू द्या, यांनी त्यांच्यासोबतच अनेक नेत्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आणि देशात हिंदुत्वाचं बीज रोवणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न मिळावा असं संजय राऊत यांनी म्हटले। तर मुंबईचा महापौर हा मराठी आणि महायुतीचा असावा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं ही मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि दोन्ही पक्षांकडून आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत असा दावा जो आहे तो सुद्धा वारंवार केला जातो आहे आणि त्याचं चित्रण जे ते सध्या पाहायला मिळतं आहे। आज बरेचसे शिवसेनेचे दोन्ही शिवसेनेचे जे नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आणि त्यासोबतच कुलाबा इथे असलेल्या त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याची माहिती, पण त्यापूर्वी संपूर्ण मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेकडून महानगरपालिका निवडणुकीनंतर बॅनर वॉर रंगल्याचं चित्र दिसतंय आणि दोन्ही शिवसेनेकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर सुद्धा दावा केला जातोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।